नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहुयात 36 जिल्हे 36 बातम्या। पुणे नाशिक रेल्वे प्रश्न पेटला। अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन। आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी। पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यानं प्रशासनाचं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। अंबाजोगाई न्यायालयाच्या आवारातच हाणामारी। शेतीच्या वादातून सख्ख्या भावांमध्येच राडा। वकील पुतण्याकडून चुलत्याला मारहाण। रमेश गुलेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। तोंडातून शब्दही निघेना। 2 आरोपी अटक होईपर्यंत माघार घेणार नाही। उपोषण सुरूच ठेवण्याचा रमेश गुलेंचा इशारा। बुलढाण्यात मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार। महागडं तिकीट असूनही आरामाऐवजी झुरळांचा त्रास। एसी कोचमधील अस्वच्छतेनं प्रवासी संतप्त। चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान तरुणांच्या गटात शाब्दिक वाद। वादाचं रूपांतर हॉटेल मालकांवरील हिंसक हल्ल्यात। तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा। विमानतळावरील नोकरीच्या आमिषानं बेरोजगारांना गंडा। नोकरीच्या आमिषानं विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप। गडचिरोली जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती आणि पारंपरिक वेशभूषेतील रॅली ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। गोंदियात जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष। पारंपरिक वेशभूषेत भव्य रॅली। पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांचा उत्साह शिगेला। कामिका एकादशीनिमित्त औंढ्या नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। 8व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची भाविकांना ओढ। जळगावच्या निकृष्ट रस्त्यांच्या कामावर आमदार किशोर पाटील आक्रमक। दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी। जालन्यात बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधवांना परतूर पोलिसांकडून अटक। बांधकाम कामगार साहित्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार हल्लाबोल। मिस्टर गोरे, काय तुमची कीर्ती? अंधारेंचा सवाल। गोरे पालकमंत्री नाहीत, बालकमंत्री आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पनवेलमध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मनसे नेते नितीन सरदेसाई देखील उपस्थित। राष्ट्रवादी विलिनीकरणावर संजय राऊतांची माहिती। मवियामध्ये संभ्रम नको, शरद पवार आमचे मार्गदर्शक। कुणीही कुठेही जात नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। नवी मुंबईच्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकावर तरुणीच्या मागे फिरून घाबरवणारा मानसिक रुग्ण पोलिसांच्या ताब्यात। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा। मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। जागतिक आदिवासी दिनानिमित्त हसन मुश्रीफांच्या शुभेच्छा। आदिवासी समाजाचा सन्मान, हक्क, संस्कृती आणि विकासाच्या आकांक्षांचा आदर करणं हीच या दिवसाची खरी संकल्पना, हसन मुश्रीफांनी केलं व्यक्त। धाराशिव शहरातील जुना उपळा रोडवरील नालीवरील स्लॅब कोसळून महिना उलटला, मात्र अद्याप दुरुस्ती न झाल्यानं अज्ञात नागरिकांकडून बॅनर लावत अनोख्या पद्धतीनं आंदोलन। पालघर जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात। पारंपरिक वेशभूषा परिधान करत हजारो आदिवासी बांधवांचा सोहळा। परभणी शासकीय रुग्णालयातील जीर्ण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर। 40 ते 50 वर्षांपासून इमारत जीर्ण, रुग्णांच्या जीविताला धोका। शिरूर तालुक्यात गौण खनिजाची बेकायदा वाहतूक। वाहनावर नंबर प्लेट नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष। राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। महामार्गाच्या रखडलेल्या कामावर राज ठाकरेंची टीका। टक्केवारी देऊन मुंबई गोवा महामार्गावरील ठेके घेतले गेले, प्रत्यक्ष नागरिकांना याचा फायदा नाही। माजी खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका। साताऱ्यातील 35 तरुणांची भारतीय लष्करात निवड। शिवतीर्थावर सैनिकांचा उत्साहात सन्मान।
सिंधुदुर्गमधील कारिवडेत गांजा तस्करीचा प्रयत्न उधळला गेला. स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची कारवाई सुरू. जागतिक आदिवासी दिनी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर आदिवासी बांधवांची भव्य रॅली. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विरोधात कारवाई. पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाची संयुक्तरित्या धडक कारवाई. यवतमाळमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात. पालकमंत्री संजय राठोडांनी पारंपरिक आदिवासी नृत्य करत आदिवासी बांधवांसोबत केला आनंद साजरा. संजय राऊतांनी नाशिकमध्ये येऊन आंदोलन करावं. कुंभमेळ्याला बदनाम केलं जातंय. गिरीश महाजन यांचं राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलावाचं 100% भरला. नगरपालिकेच्या वतीनं कास तलावाचं जलपूजन. मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा भिवंडीतील लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू. तोल जाऊन पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. कोल्हापूरला काहीही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा कोल्हापूरकरांना शब्द. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.